स्वस्ति पंथान अनुचरेम सूर्याचंद्रमसाविव पुनर्ददता अघ्नता जानता संगमेमहि. आमची संस्कृती म्हणजे असंच. गरुडापासून काय शिकायचं, काय घ्यायचं म्हटलं होतं? हां, आणि संत महापुरुषापासून मार्गदर्शन. मार्गदर्शन आम्हाला पाहिजे. इथे फार छान व्यवस्था आहे. सुरक्षित आहात आपण. प्रशिक्षण प्राप्त होत आहे. उच्च संस्कार. पुढं जायचं आहे त्यावेळी आम्हाला मार्गदर्शन पाहिजे, होय की नाही? येताना आता पुढं आले तुमची लोक, नाहीतर मॅप पाहिजे. कसं जायचं? आता कालाला जायचं आहे तर आमच्या आश्रमकडे इथून बाहेर गेल्यानंतर मेन रोड येतो, लेफ्ट की राईट? लेफ्ट घ्यायचं. तसं गेल्यावर नंतर कुठं राईट घ्यायचं हे मार्गदर्शन पाहिजे ना, नाहीतर मुंबापुरी पहुंच जाएंगे. जायचं होतं इथंच. संत महापुरुष ते आम्हाला मार्गदर्शन करतात. मार्गदर्शन करतात म्हणजे आमच्यात पण एक इच्छा पाहिजे. त्यांनी दाखवलेलं मार्ग त्याच्यावरच मी जाणार, होय की नाही? नाहीतर तू असं म्हणतो मला नाही, मला इथंच बसायचं म्हणजे झालं काम तिथंच. आमच्यामध्ये पण एक तशी इच्छा उत्पन्न झाली तर आम्ही महापुरुषांचे वचन ऐकून त्यांच्या निर्दिष्ट मार्गावर आम्ही पुढे जाणार. आणि तसं केलं तर जीवनात सुख, शांती, यश, ईश्वर प्राप्ती, देवाचा अनुग्रह पण प्राप्त होतं. त्यासाठी हा सगळा कार्यक्रम होत आहे. त्यांनी काय म्हटलंय वेदात? स्वस्ति पंथान अनुचरेम सूर्याचंद्रमसाविव पुनर्ददता अघ्नता जानता संगमेमहि. ही प्रार्थना जीवनात जीवन यात्रा करिताना सन्मार्ग म्हणजे काय? स्वस्ति पंथ, मंगल देणारे, मंगल पर्यंत पावतात म्हणे. अरे पहचान. हे हिंदी येते आपल्याला थोडे थोडे. मराठीत मला काही कष्ट झालं तर मी हिंदीमध्ये बोलणार, चालेल? आणि नंतर संस्कृतमध्ये पण. आता नको, नेक्स्ट इयर चॅलेंज, चालेल? आणि थोडं इंग्लिश पण. ओके. भाषा काय असतात, पण आमची मातृभाषा म्हणजे संस्कृत. संस्कृताचं पण प्रशिक्षण इथं चाललं आहे. मठातून पण इथं येणार आहेत. ही शिल्पापाची आहे. तसं तुम्हाला संस्कृतात पण बोलायला तुमच्याशी, आणि तुम्ही पण संस्कृतात उत्तर देणार त्याच्यासाठी. आता आम्ही मराठीत बोलतो आणि काही गडबड झाली तर हिंदीत. पहुंचना है. कहाँ पहुंचना है? स्वस्ति पंथान. जीवनात मंगलता, हा पण पथ आहे, तो पण पथ. कुठला घ्यायचा? तिथं खाई आहे, तिथं जाऊ नको सांगणार ना. ही हा पथ आहे, या इसी पे रास्ते से चलना, वहाँ पे खतरा है. असं मार्गदर्शन करतात आणि ते मार्गदर्शन प्राप्त करून आम्ही जातो. पण त्यात आमच्यात पण ती एक ऊर्जा पाहिजे. मला फार मैं थक गया, मैं नहीं चलूँगा असं नको. इच्छा पण पाहिजे. मी जाणार, मैं पहुंचूंगा, मैं लक्ष्य तक पहुंचूंगा. त्यासाठी इथे तुम्हाला प्रशिक्षण मिळत आहे. तर ह्या मंत्रात काय सांगितलं? स्वस्ति पंथान अनुचरेम. आमच्यात ती इच्छा उत्पन्न झाली पाहिजे. मी कार्य करणार, मी पुरुषार्थ करणार, करेक्ट माध्यमाने करणार. जीवनात काय समृद्धी पाहिजे, सुख, यश, काही घोटाळा करून नाही. आणि तसं करताना गुरूंचे अनुग्रह पण प्राप्त होणार, ईश्वराचं अनुग्रह पण प्राप्त होणार. तसं पंथ मला पाहिजे, दाखवून द्या हो. तशी आम्ही प्रार्थना करतो. आणि त्या पंथाचे काही लक्षण पण असतात ना, साइन पोस्ट म्हणतात, त्या ह्या मंत्रात आहे. पुनर्ददता अघ्नता जानता संगमेमहि. आणि काय उदाहरण दिलं आहे बघा. सूर्योदय झाला, सूर्योदय नंतर सूर्यास्त होतं, सूर्याचा संचार होत आहे.
केव्हाही आज मला हॉलिडे घ्यायचं असं म्हणत नाही सूर्य. चंद्रमा पण आपल्या पथात चालतो, होय की नाही? अरे किती मला त्रास झाला, आता मला एक वेकेशन पाहिजे म्हणत नाही. तसंच आम्ही पण आपल्या सन्मार्गात जाणार, पुरुषार्थ आम्ही करणार. अर्थ झाला? आणि त्या सन्मार्गाचं लक्षण काय? पुनः पुनः जाताना आता आम्ही सांगू शकतात, इथून असं गेल्या तर ते राईट साईडला फ्लायओव्हर आहे, हां, तर पुढे जा, नेक्स्ट क्रॉसिंग आहे, क्रॉसिंग तिथं राईट टर्न घ्या, तसं आम्ही सांगू शकतात. आता सन्मार्ग आध्यात्मिक प्रगती होत आहे की नाही, ते कसं कळणार आम्हाला? पुनः पुनः ददता अघ्नता जानता संगमेमही. ह्या पथावर पुढे जाताना आम्हाला काय भेटणार? ददता, देणारी लोक, अघ्नता, निष्पाप लोक जन, आणि जानता, मेधावी लोक, अशी लोक आम्हाला मिळणार. ददता नाही तर भेट झाली, पुष्कळ धन आहे, मला एक व्यवसाय सुरू करायचा आहे, मी बोलतो सेठजी इथे पैसे द्या, मी व्याज समेत रिटर्न करणार. मैं क्यों दूँ म्हटलं तर माझा त्याचा पण काही फायदा नाही, मला पण काही फायदा नाही. देणारी लोक पाहिजे, पण देताना त्यांच्या मनात काही कपट असलं तर घोटाळा. त्यामुळे अघ्नता, स्वच्छ हृदयाचे, उच्च उद्देशाने देणारी लोक आम्हाला पाहिजे. ददता, अघ्नता आणि जानता, काय द्यायचं त्यांना माहीत असलं तसंच ते लोक पाहिजे. बंदूक असते ना, आवश्यकता आहे ना, सिक्युरिटीकडे असते बंदूक, गन. आता मुलाने मला द्या म्हटलं त्याला देतात काय? अय घोटाळा झाला. तर जानता, असं द्यायचं नाही. द्यायचं असले तर त्याला प्रौढता पाहिजे त्या मुलाला. हे असं पॉईंट करू नये, ट्रिगर पण करू नये, केव्हा काय करायचं काय नाही करायचं तसं मार्गदर्शन देऊन, ट्रेनिंग देऊन नंतर द्यावं. काहीही विद्या द्यायची आहे आम्हाला, काय आम्हाला प्राप्त होणार आहे त्याचा अधिकार आम्ही निर्माण करून नंतर त्याची काय विशेषता आहे ते समजून घेऊन आम्हाला केव्हाला मिळतं, तर हा जीवनात सफलता होत आहे हा लक्षण. कळलं? नाहीतर असं होतं, काय अमूल्य वस्तू मिळाली, त्यावेळी अपरिपाक होतं, मला कळलं नाही. नंतर 10 वर्षानंतर तो मिळाला, कोणी दिलं होतं. वो पत्थर दिया था, हाँ दिया था आपने, कहाँ रखा? माहीत नाही. हा वो मेरा मित्र आया था, माझा मित्र आला होता, त्याने बघितलं, मोठा तो, वा फार छान आहे, मला दे ना. माझा मित्र मी देऊन टाकलं. अरे तो वज्र होतं, तसं द्यायचं नसतं. तर मला त्याची काय मला प्राप्त झालं आहे त्याची महत्त्वाची मला माहिती नाही, तर ते व्यर्थ होणार. सो काय मला प्राप्त होतं? देवाकडून प्राप्त होतं. तो देणारा, माझ्यात ते अधिकार आणून त्याचा सदुपयोग करण्याचं सामर्थ्य देणारा, आणि निष्पाप होऊन मी दिलं आहे, मी वसूल करून घेणार असा उद्देश नाही. तेरी भी भद्रता हो, हे घेऊन चांगलं झालं पाहिजे तुझे, असं एक आशीर्वाद करून देणारा. तशी लोक जेव्हा मिळतात तो पथ स्वस्ती पथ म्हणतात त्याला. अर्थ झाला? थोडासा पण अर्थ झाला? आणि हे 3 गुण नाही तर त्यांच्याशी दूर राहायचं, होय की नाही? आता इथंच असतात ना, तुम्हाला कुठे जायचं असेल तर असं जाऊ शकतात काय बाहेर? आहेत. काय म्हणतात आपल्याला ताई? टीचर्सला काय म्हणतात इथं? मॅडम, टीचर, मिस, ताई, वॉट एव्हर. अनुमती घेऊन जायची असते, हो की नाही? पण आता मोठे झाल्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य असतं, होय की? इथंच राहणार काय? मोठे झाल्यानं आपलं घर असणार. त्यावेळी लोक येणार, अरे भाई देखो हम ऐसा करेंगे वैसा करेंगे, पर आप और किसी को नहीं बताना, हम आपको बताते और किसी. तर एकदम सतर्क, घोटाळा असणार, होय की नाही? कशाला? तुम्हाला इथे संस्कार मिळालेत आहे,
होय की नाही? आणि ह्यात बोलतानाच तुम्हाला कळणार, मला काही जास्ती माहीत नाही, पण हा काय बोलत आहे ह्यात काही खोट आहे. मी त्यांना सांगितलं तसं करणार नाही, मॅडमशी चेक करणार फोन करून, असं असं म्हणत आहे, करू का काय? नाही. हां, ते संस्कार येणार. तुमचा स्वस्तिपद सुरक्षित आहे, तो संस्कार तुम्हाला इथं प्राप्त होणार. नंतर आता 10 वर्षानंतर तुम्हाला स्वातंत्र्य मिळणार, इथंच राहणार नाही आपण. पण हे संस्कार मिळाल्यामुळे आणि ते एक काय म्हणतात आत्मबल जागृत झाल्यामुळे, त्यामुळे तुम्हाला कळणार प्रत्येक व्यक्तीत ती शक्ती असते, देवाची अनुग्रह, गुरूंचे अनुग्रह. विचार केला तर असं करायचं की नाही हे एक स्फुरण येतं, ती तुमची सुरक्षा. त्यावेळी स्वस्तिपंथ होच होणार, कुठेही भटकणार नाही आम्ही. त्याच्यासाठी हा सगळं प्रयत्न झाला आहे आणि उच्च उद्देश ठेवला आहे. छत्रपती शिवाजींनी काय केलं तसं मग आम्ही करणार आहे. पण आपल्या जीवनात पण कोणी आपलेच मित्र आहेत, व्यवसायात तुम्ही पुढे काही नोकरी करताना काय म्हणजे क्या आपका धर्म है भाई, क्या देश है, चुप, नाही आपके धर्म आहे, उत्तर मला माहीत नाही, पण माझ्या धर्माची निंदा करायचा अधिकार तुला नाही, असं म्हणायचं सामर्थ्य येणार. बरोबर ना? आणि अंतर्मुख होऊन तुम्ही काय जप करतात, भजन करतात, त्यामुळे आपल्या संस्कृतीची, धर्माची काय विशेषता आहे हे पण तुम्हाला कळणार. मला काय कळत नाही असं नाही, कळणार. जसं जसं तुम्ही पुढे जातात त्या प्रौढता येते, त्यावेळी वा, काय आमचा धर्म, काय आमची संस्कृती, ऋषीप्रोक्त, त्याच्याप्रती आदर, प्रीती पण वाढणार. एक स्वाभिमान म्हणतात ते वाढणार, स्वावलंबन त्यामुळे येतो. मला माझ्यात काही नाही, अवगुणच आहे, अशी भावना घेऊन कुठेही काही सिद्ध होणार नाही कार्य. आता थोडे अवगुण असणार, पण मी कोणाचा आहे? मी या ऋषी परंपरेचा आहे, त्यामुळे त्यांचं रक्षण आहे. माझ्यात फार उत्कृष्ट गुण आहे आणि ते मी प्रकट करणार, असा एक दृढ विश्वास घेऊन तुम्ही इथून काय ग्रॅज्युएशन तुमचं होणार. त्यावेळी स्वस्तिपंथाम अनुचरेम अशी एक प्रतिज्ञा आम्ही करतो, प्रार्थना करतो गुरुचरणी तुमच्यासाठी.